नमस्कार. आज आपण अगदी चटपटीत अशी चना मसाला किंवा हरभऱ्याची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत. अगदी पाहता क्षणी खाऊशी वाटणारी ही भाजी बनवण्यास अगदी सोपी असून अगदी कमी साहित्यात तयार होते. चना मसाला बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी हरभरे रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते. अशा पद्धतीने रात्रभर हरभरे भिजवायचे आहे, म्हणजे ते छान भिजतात व लवकर शिजतात. आता हरभरे आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे व त्यात आपल्याला हरभरे बुडेल इतपत असं पाणी घालायचं आहे. त्यानंतर आपण यात चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहोत. अगदी थोडीशी हळद घालायची आहे, थोडासा हिंग घातला आहे व 3 ते 4 आपल्याला तमालपत्र घालायचे आहे. थोडासा दालचिनीचा तुकडा, 3-4 आपल्याला लवंगा व 3-4 मिरी घालायची आहे. आता इथे आपल्याला कुकरला हे हरभरे साधारण 5 ते 6 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचे आहे. आता हरभरे शिजत आहे तोपर्यंत आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे एक मोठा टोमॅटो घेतला आहे. त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं व 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या व पाव चमचा जिरं. आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यात छान असं बारीक करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने अगदी बारीक आपण हे वाटून घेतलं आहे. आता इथे बघू शकतात 5 ते 6 शिट्ट्यांमध्ये हरभरे अगदी छान असे मऊसूत शिजले आहे. आता आपल्याला इथे एका कढईत साधारण 2 मोठे चमचे भरून तेल घालून घ्यायचं आहे. तेल छान तापलं की त्यात आपल्याला जिरं मोहरी घालायचं आहे, थोडासा हिंग, कढीपत्त्याचे पानं व इथे एक मोठा कांदा छान असा बारीक चिरून घेतला आहे. आता आपल्याला कांदा हा मध्यम आचेवर ट्रान्सपरंट होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा आहे. कांदा इथे बघू शकतात छान असा ट्रान्सपरंट झाला आहे. त्यात आपल्याला आता एक वाटण करून घेतलं होतं ते घातलं आहे. त्यानंतर आपल्याला वाटण हे मध्यम आचेवर छान असं सारखं हलवत राहून छान असं परतून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकतात आपलं वाटण हे छान शिजलं आहे. छान असं तेल देखील सुटलं आहे. यात आता इथे मी 2 चमचे डेसिकेटेड कोकोनट घातला आहे. 2 चमचे आपल्याला दाण्याचा कूट घालायचा आहे. डेसिकेटेड कोकोनट तुमच्याकडे नसेल तर सुकं खोबरं बारीक करून किंवा किसून घातलं तरी काही हरकत नाही. आता हा मसाला आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता यावर मी मसाले घालून घेत आहेत. अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला घातला आहे, पाव चमचा हळद व पाव चमचा चाट मसाला घातला आहे. आता यावर आपण हिरवीगार कोथिंबीर घातली आहे व आपल्याला हा मसाला पुन्हा एकदा छान असा परतून घ्यायचा आहे. ही भाजी करत असताना मसाला परतवणे फार गरजेचे आहे, त्यावरच ह्या भाजीची टेस्ट पूर्णपणे डिपेंड असते. आता इथे बघू शकतात मसाला छान परतला आहे. इथे मी साधारण पाव वाटी पाणी घालून घेतलं आहे. पाणी घातल्यामुळे मसाला हा छान शिजतो व मसाल्यातून तेल देखील रिलीज व्हायला सुरुवात होते व मसाला जळत देखील नाही. आता यावर आपल्याला चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, कारण आपण हरभरे शिजवताना देखील थोडासा मिठाचा वापर केला आहे. त्यामुळे मीठ घालताना हे बेताचंच घालावं. आता यावर झाकण ठेवायचं आहे व आपल्याला साधारण अर्धा मिनिटभर अशा पद्धतीने मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे. आता तुम्ही या ठिकाणी मसाल्याचं टेक्स्चर बघू शकता. अगदी छान अशा आपला हा मसाला शिजून तयार झाला आहे व तेल देखील सेपरेट झालं आहे. आता यावर आपण शिजून घेतलेले हरभरे घातले आहे. आपण हे हरभरे शिजवताना ज्या पाण्याचा वापर केला आहे ते देखील पाणी यात आपल्याला वापरायचं आहे. यानंतर आता तुम्हाला भाजी ही कितपत घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार यात तुम्ही पाणी देखील ॲड करू शकता. आता मी आणखी थोडंसं पाणी यात ॲड केलं आहे. साधारण अर्धा ग्लास कोमट पाणी घातलं आहे व आता ही भाजी आपल्याला चांगल्या पद्धतीने अशी उकळून घ्यायची आहे. भाजीला या ठिकाणी उकळी आली आहे. आता पुन्हा एकदा आपण ही भाजी हलवून घेणार आहोत व आपल्याला गॅस हा अगदी मंद करायचा आहे व झाकण ठेवून आपल्याला साधारण 5 मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे. आता 5 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकतात भाजी छान अशी शिजली आहे व भाजीला तरी देखील अगदी छान आली आहे व भाजीचा तुम्ही रंग देखील बघू शकतात. अगदी छान अशी आपली ही भाजी तयार झाली आहे. आता आपण भाजी सर्व करून घेणार आहोत. अगदी चटपटीत, झणझणीत आणि बघताक्षणी खाऊशी वाटणारी आपली चना मसाला किंवा हरभऱ्याची छान अशी मसालेदार भाजी तयार आहे. आपण कोथिंबीर व कांद्यासोबत ही भाजी छान अशी गार्निश केली आहे व तुम्ही ही भाजी पुरीसोबत, चपातीसोबत किंवा भातासोबत देखील खाऊ शकतात. अशा पद्धतीने झटपट तयार होणारी चना मसाला तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा व रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.